नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणा ती म्हणजे काय तर बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आणि फेज 2 केव्हा होणार, केव्हापासून सुरू होणार, तर हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती गोष्ट म्हणजे कोणती की सारखे विद्यार्थी प्रश्न विचारत आहे, अभियोग्यताधारक सातत्यानं प्रश्न विचारत आहे की सर फेज 2 केव्हा होईल, फेज 2 ला सुरुवात केव्हा होईल, असा त्यांचा एक प्रश्न आपल्यासमोर सारखा येतो बघा। तर त्याच प्रश्नाचं उत्तर आणि समाधान आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती गोष्ट म्हणजे कोणती बघा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा, अलीकडे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की TET ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये नियोजित आहे। सर कोणती एक्झाम? TET, लक्षात घ्या। तर हे जे कोर्टामध्ये सादर केलेलं शपथपत्र आहे त्याच्यानुसार TET ही केव्हा सर ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे। विद्यार्थी वारंवार तारखा विचारतात की TET केव्हा आहे। त्याच्यानंतर CTET बघा डिसेंबरमध्ये होईल आणि TAIT लक्षात घ्या, विशेष करून TAIT थर्ड टेट, तर थर्ड टेटची तारीखसुद्धा या ठिकाणी ठरलेली आहे आणि गुप्त गोटातून माहिती मिळत आहे की नोटिफिकेशन केव्हाही येऊ शकते। मग हे बघा इथे TAIT, तर ही केव्हा तर नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये होईल। अभ्यास चालू ठेवा, अभ्यास वेळेवर होतं नसतो, त्यासाठी मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगत आहोत। ठीक आहे, चला सोबतच या परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते। त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरती स्पर्धा परीक्षांच्या नियमित अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये, TET शिक्षक पात्रता परीक्षा 999, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही फक्त 1099 रुपयामध्ये, नंतर पोलीस भरती फक्त 999 रुपयामध्ये आणि सरळ सेवा 999 रुपयामध्ये। त्याच्यानंतर MPSC, PSI, STI, ASO राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% प्लस सूट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे, हे लक्षात घ्या। आपल्या कोणत्याही पेड बॅच सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत असते। आपल्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळतंय, सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर्स मिळतात आणि त्यासोबतच रेकॉर्डेड बॅच सुद्धा मिळतं। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF टेस्ट सिरीज मिळतात, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्या पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला बघता येईल। बघा ह्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा। आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे। 1000 प्लस विद्यार्थी मागच्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून लागलेले आहे। तुमचं स्वतःचं नाव पुढच्या यादीत बघण्यासाठी लगेच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला पुढे जाऊया आणि आता जो आपण मुद्दा महत्त्वाचा होता आपला तो लक्षात घ्या, तो म्हणजे बघा ह्या ठिकाणी फेज 2 केव्हा होणार। लक्ष द्या, प्रत्येकाला महत्त्वाची गोष्ट आहे, एक आस लागून आहे, आशा लागून आहे। गव्हर्नमेंट आपल्यासोबत काहीही मुजोरी करत असेल आणि आपले जे विद्यार्थी अभियोग्यताधारक बांधव आहे ह्यांच्याकडे सरकार अजिबात लक्ष देत नसेल तरीही आपले विद्यार्थी अत्यंत नेटानं प्रयत्न करत आहे। आताच पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे आणि भर पावसामध्ये विद्यार्थी रात्र त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि आता सुद्धा म्हणजे एक निवेदनाची मोहीम अख्ख्या महाराष्ट्रभर फेज 2 घेण्यासाठी मोहीम सुरू आहे। पण तत्पूर्वी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी माहिती आपल्याला कुठून मिळालेली आहे सर,
तर जी माहिती आपल्याला आयुक्तालयातून मिळालेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने म्हणजे मी या ठिकाणी हा व्हिडिओ घेत आहो किंवा बोलत आहो हे लक्षात घ्या। तर इथे बघा, इथे तुम्हाला एक शेवटची जी न्यूज बुलेटिन आली होती तर ती न्यूज बुलेटिन आलेली आहे 1 सप्टेंबर 2024ला। बघा आजची 6 सप्टेंबर आहे, तर 1 सप्टेंबर 2024ला या ठिकाणी न्यूज बुलेटिन आलं होतं आणि त्या न्यूज बुलेटिनमध्ये जी मुलाखत यादी प्रसिद्ध झाली होती त्या मुलाखत यादीबद्दल माहिती देण्यात आलेली होती। मुलाखत यादी पूर्वी जी प्रसिद्ध झाली होती त्या मुलाखत यादीबद्दल माहिती देण्यात आलेली होती आणि ती माहिती काय होती तर मी थोडीशी या ठिकाणी रिपीट करतो। बघा काय म्हणत आहे, बघा इथे माहिती तुम्हाला दिसत आहे बोर्डवर। शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना, मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या शिफारशीबाबत। तर हे अशा प्रकारचं म्हणजे शैक्षणिक संस्था जे खाजगी शैक्षणिक संस्था आहे व शैक्षणिक व्यवस्थापनासाठी ह्या सूचना होत्या। हे बुलेटिन तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पहा लक्षात घ्या। पण या बुलेटिनमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथे आपण पॉईंट हा बघूया, पहा लक्षात घ्या काय म्हणत आहे। तर या पॉईंटवर थोडंसं फोकस करा आणि मग तुम्हाला थोडंसं काय सांगा आशा वाटणं सुरू होईल हे लक्षात घ्या। इथे बघा इकडे पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल तर लक्ष द्या। हे पहा मी थोडंसं झूम करतोय आणि त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करूया। पहा काय म्हणत आहे तर त्यानुसार इथे बघा, सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, लक्षात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी संस्था व्यवस्थापना स्तरावर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी गोष्टी नोंदी करण्यासाठी दिनांक 7/9/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील। तर ही तारीख आपल्यासाठी थोडीशी फार महत्त्वाची आहे, पण लक्षात घ्या इथे काय होईल बघा 7/9/2024 पर्यंत 7 सप्टेंबर म्हणजे आज 6 सप्टेंबर, उद्या 7 सप्टेंबर लक्षात घ्या। तर 7 सप्टेंबर 2024 म्हणजे ही तारीख उद्यापर्यंत राहील, ठीक आहे। आता उद्याचा दिवस गेला, उद्याच्या रात्री समजा 12 वाजले की या ठिकाणी मुलाखतीसह विना मुलाखत आणि मुलाखतीसह शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण झाला असे लक्षात येईल आणि असे मानल्या जाईल शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला। लक्षात घ्या, तर शिक्षक भरतीचा पहिला टप्पा सर केव्हा पूर्ण होत आहे, कारण ह्या ज्या संस्थांनी मुलाखती घेतल्या त्यांचे जे काही त्यांच्याकडे 30 गुण होते मुलाखत आणि अध्यापन कौशल्याचे, तर त्या 30 गुणांपैकी त्यांची गुणनोंदणी बघा, काही गोष्टी त्यांना तिथे नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा मग कोणत्या कोणत्या गोष्टी नोंद करायच्या आहेत तर त्या गोष्टी मी या ठिकाणी सांगतो। पहा तर इथे काय म्हणते, हे मुलाखत आणि अध्यापन कौशल्याच्या नंतर पोर्टलवर गुणदान कशा प्रकारे किती केलेलं आहे, निवड कोणाची केलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही वेटिंग लिस्ट लावली का, तर ह्या गोष्टी त्याच्यावर नोंद करण्यासाठी लक्षात घ्या। इथे बघा म्हणजे जो मुलाखतीचा राऊंड झाला त्याच्यामध्ये पोर्टलवर तुम्ही 30 पैकी किती गुण दिले तर ते गुणदान, त्याच्यानंतर मग निवड कोणाची केली आणि वेटिंग लिस्ट, ह्या गोष्टी नोंद करण्यासाठी लक्षात घ्या, ह्या गोष्टी नोंद करण्यासाठी 7 सप्टेंबर पहा इथे काय म्हणून सांगा 7 सप्टेंबर 2024 म्हणजे उद्याची तारीख त्यांना देण्यात आलेली आहे सर्व संस्थांना। म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया कंप्लीट होण्यापूर्वी ही प्रोसिजर आहे ती क्लोज होण्यापूर्वी आपली फेज 2 होणार नव्हती, हा एक महत्त्वाचा मुद्दा। मग आता हे सर्व क्लोज झाले, आता उद्या रात्री 12ला सर हे आता केव्हा होईल तर उद्या रात्री 12ला लक्षात घ्या, उद्या रात्री 12ला हे सर्व क्लोज होईल। म्हणजे 7 सप्टेंबर 2024च्या रात्री 12ला हे सर्व क्लोज होईल आणि त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये 7 इकडे बघा खाली एक नोटच आहे, सर्व खाली आता जर समजा तुम्ही या ठिकाणी नोट जर बघितली तर मी तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या प्रत्येकाने। इथे पहा काय म्हणत आहे, मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी बघा, यासाठीच्या नोंदी ह्यांना कधीपर्यंत देता येईल तर फक्त 7 म्हणजे 0709 7/9/2024 7 सप्टेंबर 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये करता येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणते। पहा लक्षात घ्या 7 सप्टेंबर 2024 नंतर
पहा, व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे इथे आपण असं लक्षात घेऊया, उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2024ला 7 सप्टेंबर 2024ला आपल्या सर्व आतापर्यंतच्या याद्या म्हणजे विना मुलाखत याद्या, मुलाखतीसह याद्या ह्या सर्व पूर्ण झालेल्या आहे असं आपण मुलाखतीचा टप्पा पूर्ण झालेला आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि मग लक्षात घ्या, 8 सप्टेंबरपासून इथे ज्या काही हालचाली सुरू होईल तर त्या आपल्या फेज 2 साठी हालचाली सुरू होईल, ही नक्की लक्षात घ्या. फेज 2 साठी 8 सप्टेंबरपासून हालचाली सुरू होईल अशी आपल्याला माहिती मिळत आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त अलीकडे ज्या निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडे आपल्या म्हणजे शिक्षण विभागाला परमिशन वगैरे घ्यावी लागेल. पण त्यासाठी तुम्हाला सर्वांना अनुभव आहेच की स्वतःहून आपलं गव्हर्नमेंट जे आहे, शिक्षण विभाग आयुक्तालय काही करत नाही. त्यासाठी आपण पाठपुरावा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वांनी मिळून एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला सांगतो, उद्याच्या डेटला जी फर्स्ट फेज आहे त्याचा मुलाखतीचा राऊंड आणि इतर सर्व याद्या ह्या पूर्ण झालेल्या आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि फेज 2 साठी 8 सप्टेंबर 2024 पासून नक्की अनुकूल परिस्थिती तयार होईल, हा इथे महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून आता आपल्याला 8 सप्टेंबरपासून आणखी नेटानं प्रयत्न पाठपुरावा करणं जरुरी आहे, जेणेकरून आपल्याला फेज 2ला गती मिळेल आणि जी 2022ची शिक्षक भरतीमधील फेज 2चा राऊंड आहे तर ते सगळे राऊंड लागतील असे मला ह्या ठिकाणी सांगायचे आहे. मित्रांनो, सोबतच तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET प्रस्तावित आहे. पहा, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT प्रस्तावित आहे आणि त्या बॅचेससाठी, त्या परीक्षांसाठी आपण दररोज सायंकाळी 5 वाजता YouTube लाईव्ह मोफत बॅच घेत आहोत. आणि सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमीमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये, TET 999, त्याच्यानंतर TIT 1099, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, कोणतीही स्पर्धा परीक्षेची बॅच तुमची जर तुम्हाला घ्यायची असेल 95% प्लस आपल्या ॲपमध्ये सूट आहे. ऑनलाईन ऑफलाईन कोणतीही बॅच घ्या, त्याच्यावर टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा पुढे गेली तर कालावधी परत तुम्हाला वाढवून मिळेल. व्हिडिओ किती वेळा बघता येईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.